राम राम मंडळी, कशात सगळे. तर तू पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या माझ्या एका न्यू ब्लॉगमध्ये. आज मी उठली सकाळ सकाळी लवकर, कारण माझे आज होते पेपर्स आणि एका दिवशी दोन दोन पेपर होते, त्यामुळे मी सकाळी उठली होती. आणि हे मी ABC ज्यूस पित होती. तुम्हाला ह्याची रेसिपी हवी असेल तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. याचे खूप सारे फायदे पण आहेत. आणि मी इथे अभ्यासाला बसली होती आणि मला टेन्शन आलं होतं, कारण एक साथ दोन दोन पेपर आहे म्हणून. आणि हा बघा, हा कसा मला इथे माझ्या बाजूला येऊन बसलाय, मी अभ्यास करत होती त्यामुळे. आणि त्यामध्ये माझा दात पण दुखत होता खूप, त्यामुळे मला काय सुचतच नव्हतं काय करू काय नाही. त्यानंतर मस्त मी रेडी वगैरे झाली. आज मी कुर्ती घातली होती लॉंग, कशी दिसत होती नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मग मस्त रेडी वगैरे होऊन प्रिपेरेशन तर झालं होतं, फक्त भीती होती थोडीफार काय होईल काय नाही. मग मी आणि माझी फ्रेंड ठाणे स्टेशनला गेलो होतो, कारण कळव्या स्टेशनवरून तर आम्हाला ट्रेन भेटत नाही. खूप गर्दी असते, इथे पण खूप गर्दी होती, तरी आम्ही कसं बसं तरी एकदाच चढलो आणि आम्ही पोचलो आमच्या कॉलेजजवळ. कॉलेजजवळ गेल्यावर भाई काहीच प्रिपरेशन झालं नव्हतं, जे झालं होतं ते पण विसरले. मग एकदाच आम्ही कॉलेजमध्ये एंट्री केली आणि कॉलेजवरून सुटलं. आमच्या चेहऱ्यावरून तुम्हाला काय वाटतं कसा गेला असेल पेपर, गेस करून मला कमेंटमध्ये सांगा. मग घरी गेल्या गेल्या भाई मम्मीने समोसा आणलं होतं, त्यामुळे मस्त समोसा वगैरे खाल्लं. आणि मी समोस्यावर थोडी मी गप बसणार होती, मला खायचं होतं स्पायसी काहीतरी. मग विचार केलं कोरियन नूडल्स खाऊया म्हणून, कारण खूप दिवस झालं मॅगी खाल्ली नव्हती मी. त्यामुळे मग मी इथे मस्त मॅगी उकळायला ठेवली होती. ह्याची रेसिपी मी तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओमध्येच सांगते, की मी ह्याला काय काय यूज केलं आहे त्यामध्ये. तर सगळ्यात आधी तर मी एवढं मोठं भांडं घेतलं, माझ्या चेहऱ्यापेक्षा पण मोठं भांडं होतं. आणि त्याच्यामध्ये मी बेसिक मसाला टाकला आहे, जसं की चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, सोया सॉस, पास्ता मसाला आणि पेरी पेरी मसाला आणि मॅगी मसाला आणि शेजवान सॉस आणि टॅमॅटो सॉस, हे सगळं टाकलं आहे. खूप काय काय आहे, तुमच्याकडे जे जे असेल ते टाका. त्यानंतर मी तेल गरम केलं आहे. तेल गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये लसूण टाकले, ती पण माझी लसूण खाली पडली अर्धी. आणि मी जरा जास्तच करपवलं होतं लसूण, व्हिडिओमध्ये भले ब्राऊन ब्राऊन दिसत असेल तरी. आणि मग मी हे टाकलं आणि भाई मस्त फोडणी दिली. आणि हे त्यात पण माझ्या अंगावर तेल उडून येत होतं. बट खरंच गाईज खूप भारी झालं होतं, कारण स्पायसी स्पायसी लागत होतं खूप मस्त असं. फोडणी दिल्यावर तर काय वास येत होता. मग नंतर मग मॅगीचं पाणी काढून त्याच्यात मी मॅगी वगैरे टाकली आणि त्याला मिक्स 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 केलं भरपूर सारं. बघा तुम्ही तर बघू शकता कसं दिसतंय. आणि टेस्टला खूप चांगलं होतं, फक्त अजून थोडं स्पायसी हवं होतं, जास्त स्पायसी झालं नव्हतं, बट ठीक होतं, छान होतं. हे खाल्ल्यावर तर भाई भाई मस्त झोपून गेली होती, कारण मला तर गार झोप लागली होती. बट तुम्ही पण ही नक्की रेसिपी ट्राय करा, खूप जण ट्राय केली असेल, बट तरी एकदा ट्राय करा. आणि नंतर मी इथे मस्त झोपली होती. झोपून उठल्यावर बघितलं तर हा माझ्या बाजूला कसा झोपला आहे बघा तुम्हीच. आणि मग नंतर मग मला जायचं होतं क्लासला, त्यामुळे मग पटकन उठली आणि जेवण वगैरे घेतलं, कारण मला क्लासला जायला लेट होत होता. त्यात पण मी झोपून उठली होती म्हणून भाई खाऊ पण वाटत नव्हतं, तरी पटापटा पटापटा जेवली आणि गेली जॉबवर, कारण आज होता स्टुडंट्सचा पेपर, त्यामुळे मला बोर्डावर